का हवाय घटस्फोट? मला हिच्यासोबत संसार करणं अशक्य आहे. निगरगट्ट माणूस आहे हा. गोडगीबाई आहे ही. लग्नाची किंमत नाहीये याला. अहो माणुसकीच नाहीये हिला. बायकोच्या जातीवर कलंक आहे, कलंक. त्याची लायकीच नाहीये नवरा म्हणून घ्यायची. गप्पा बसा. अरे लव्ह मॅरेज आहे ना रे तुमचं? हो. खूप त्रास देणार आहे मी त्याला. त्याचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणार आहे. म्हणजे I'm gonna just ruin his life. त्या मीराला नाही रस्त्यावर आणली ना तर नाव बदलून टाक माझं. मी काय त्याला अशी तशी नाही सोडणार आहे. चांगलंच धडा शिकवणार आहे त्याला. ज्या या बुडत्या संसारामध्ये ही काडीच तुला गरजेला येते की नाही बघ. तो फक्त माझा होता ग. आधीच सांगितलं होतं हा मुलगा काही बरोबर नाहीये म्हणून. इतके दिवस शांत बसले होते ना, आता डोक्यावर पाणी जायला लागलेलं आहे. मी आज तुझा खरा चेहरा बघितलाय ललित. मीरा मी तुला काय सांगते? बोललो होतं असं खोटं नाही बोलत. साधीशी वस्तू नाही सांभाळता येते तुला. जीवा भावाची व्यक्ती कशी सांभाळशील? कटाने हे घर घे, हे पैसे घे आणि एकदाचा मला मोकळा श्वास घेऊ दे. प्लीज शांत हो जरा. आपल्याला आयुष्यात काय मिळालं यापेक्षा आपण आयुष्यात काय काय टिकवलं हे जास्त महत्वाचं आहे. मी तर जिंकूनही हारणार आहे. इथून पुढचा प्रवास मला एकट्यानेच गाठायचा. स्वतःच्या हाताने आयुष्याची रांगोळी काढून घेतली ना. त्या रांगोळीला आकार होता ना रंग. एकदम घाणेरडी. तुझ्यासारखी तिचा बेशिस्तपणा आणि निष्काळजीपणा ना मी कोर्टात सिद्ध करून दाखवणार आहे. मी काय जणू उलटी भरायला चालली आहे इकडे. तू काय मी वास्या असं बाहेर माझ्या नावाची दवंडी पिटत फिरतेस? नाही मला सांग वास्या म्हणजे काय? अगं आई मला मोकळं करावं याच्यात. मी वैतागलोय. मला त्याच्यासोबत राहणं अजिबात नाही जमणार आहे. कढीपत्ता माहिती तुम्ही त्या कढीपत्त्यासारखे. कारण आपल्याला माहिती असतं की या कढीपत्त्यामुळे आपलं जेवण सुवासिक होणार आहे. जेवायला सुरुवात करतात तेव्हा पहिल्यांदा त्या कढीपत्त्याचं पान बाहेर काढतात. ताटातून बाहेरून खारकटतात. कारण त्याला कढीपत्त्याचा फक्त उपयोग माहिती असतो, त्याचा गुणधर्म माहिती नसतो. माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या म्हणजे मीरा.